हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुवर्णाच ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर या ठिकाणी मी स्वयंपाकाला घेतलं होतं आणि आज मी बनवणार होती मस्तपैकी मेथीची भाजी. हिवाळ्यामध्ये कसा हिरवा पालेभाज्या खूप भरपूर मिळतो आणि तो आपण आवर्जून खायला पाहिजे, कारण पौष्टिकसुद्धा असतो आपल्या शरीरासाठी. मी तर मेथीची भाजी वगैरे भरपूर खाते. पालक भाजी झाली, कारण मला खूप आवडते सुद्धा. तर या ठिकाणी मी मेथीची भाजी मस्तपैकी बारीक चिरून घेतली होती आणि मस्तपैकी जिरा मोहरीचा तडका, हिरवी मिरची, कांदा वगैरे घालून याला फोडणी दिलं होतं आणि त्यामध्ये मस्तपैकी भाजी टाकून घेतली होती. आणि ती भाजी एवढी टेस्टी झाली होती ना, की मला पुन्हा पुन्हा खावंसं वाटत होती. तर या ठिकाणी मी पोळ्यासुद्धा करायला घेतल्या होत्या, कारण माझे मिस्टर ड्युटीवरून 12 वाजता येतात. तोपर्यंत माझा सर्व स्वयंपाक तयार असला पाहिजे. तर त्यांना लगेच 1 वाजता जावंसुद्धा लागतं जेवण वगैरे करून. तर या ठिकाणी मी मस्तपैकी घडीच्या पोळ्या करत होती आणि माझी मुलं हॉलमध्ये बसलेले आहेत. मी त्यांना वाटीमध्ये थोडं चिवडा वगैरे खायला दिलेला आहे. तेव्हाच मला ते थोडं काम वगैरे करू देतात, अजिबात त्रास देत नाही. आणि त्यांना टी व्ही चालू करून दिलेला आहे. टी व्हीमध्ये ते लहान मुलांची कार्टून सॉंग्स असतात ते पाहत आहे. पाहू शकता तुम्ही, दोघंही मस्तपैकी हॉलमध्ये बसून चिवडा खात आहे आणि मस्तपैकी टी व्ही वगैरे पाहत आहे. अजिबात त्रास देत नाही मला ते. तर दोघेही खूप छान बसलेले आहेत आणि ते खात असताना एकदम मस्त हातानेच खातात. आता त्यांना मला अजिबात सवय लावायची गरज नाही, कारण ते दोघे असल्यामुळे एकमेकांचं पाहून हातानेच खातात. त्यांना भरवायची सुद्धा मला जास्त गरज नाही. तर या ठिकाणी संध्याकाळ झाली होती आणि मग माझे मिस्टर म्हणत होते की संध्याकाळी तू स्वयंपाक करू नको, आपण आज बाहेरच जाऊ डोसा वगैरे खायला. तर आम्ही या ठिकाणी इडली डोसा खायसाठी आलो होतो आणि माझी मुलं पहा, या ठिकाणी आम्ही इडली मागवली होती. इडली आली होती. तर इडली एवढी टेस्टी तर मला वाटली नाही, परंतु सांबार मात्र टेस्टी होता. तर माझ्या मुलांनासुद्धा मी इडली वगैरे चारत होती. त्यांना इडली आणि डोसा दोन्ही आवडलं होतं. तर आम्ही इडली मी टेस्ट करून पाहत होती. इडली इकडे रवा इडली मिळते, तर मला रवा इडली तर फारशी आवडत नाही, परंतु थोडी सांबार वगैरे होता तर टेस्टी होतं. त्यानंतर आला होता डोसा. तर हा पहा, आणि डोसा खूप टेस्टी होता. त्यामधली भाजी वगैरेसुद्धा खूच छान होती. तर या ठिकाणी आम्ही आणखी 2-3 डोसे ऑर्डर केले होते. आणि आमच्या इकडे तर भरपूर थंडी आहे, म्हणून माझ्या मुलांनासुद्धा टोपी, स्वेटर आणि मीसुद्धा मफलर स्वेटर वगैरे घालूनच आम्ही बाहेर निघालो होतो. तुमच्याकडे थंडी कशी आहे ते कमेंट करून नक्की सांगा. चला मित्रांनो, या ब्लॉगला मी तेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.